रोज कावळा येतो आणि हक्काने त्याच्या वाटणीचं अन्न मागून खातो. आज तो यायच्या आधीच मी त्याला भात ठेवला होता, पण आज बघितलं तर ही क्यूटशी खारुताई येऊन पण खात होती. एवढं छान वाटतं ना मनाला समाधान, की बाबा हे येतात आणि खातात आपल्याकडे. त्यांची पेटपूजा झाली, म्हटलं आपली पण पेटपूजा करून घेऊया. म्हणून मी सकाळी नाश्त्याला आज बनवले होते हिरव्या मुगाचे डोसे. सो त्याच्यासाठी मी इथे आलं, लसूण आणि मिरच्या आणि जिरं हे सगळं जे आहे ते हिरव्या मुगामध्ये म्हणजे भिजवलेले जे मूग होते त्याला मिक्सरमधून काढून घेतलं. तर इथे बघा मी तुम्हाला परत दाखवते की ही आली आणि क्यूट छान खात बसली. खूप समाधान वाटतं. तुम्ही ट्राय करून बघा कधी असं असेल तुमच्या आजूबाजूला तर. आणि मग आता इथे हे सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि आता इथे हा कावळा येऊन बसला की काव काव करत होता की दे मला काहीतरी खायला. सो खारुताई तर खाऊन घेऊन गेली होती. सो तिला मी कणिक दिली कावळ्याला खायला आणि ते खूप छान आवडीने खात होता. सो त्यानंतर मग मी काय केलं ना, तिथे हिरव्या मुगाचं जे वाटण होतं तर त्याच्यामध्ये कांदा टाकला, मीठ टाकलं आणि ते छानपैकी मस्त मिक्स करून घेतलं. थोडा वेळ ठेवून दिलं आणि मग नंतर तव्याला छान तेल लावलं आणि त्याच्यावरती ते जे डोसे म्हणू शकतो आपण तर ते टाकून घेतले. त्यानंतर इकडे केतनने साईड बाय साईड चटणी केली पुदिन्याची. सो त्याच्यासाठी आलं, लसूण आणि मिरची, पुदिना, साखर, मीठ, दही हे सगळं घेऊन मी छान मिक्स केले आणि खूप मस्त चटणी झाली होती. आय होप तुम्ही सुद्धा हा पदार्थ नाश्त्यामध्ये बनवत असाल तर खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तुम्हाला. बाय.